सध्याची जी आपल्या भारतातली परिस्थिती आहे ऑर्गन डोनेशनशी रिलेटेड, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का, की आता सद्यस्थिती काय आहे भारतात? सध्याची परिस्थिती भारतातली अतिशय चिंताजनक आहे. मॅक्झिमम 800 डोनर अवेलेबल असू शकतात पूर्ण भारतात. पण प्रत्येक डोनर सगळे अवयव 8च्या 8 देऊ शकतो अशातला भाग नाही. त्याच्या स्थितीनुसार डिसाईड केलं जातं की कुठले अवयव चांगले आहेत डोनेट करण्यानुसार. त्यामुळे जर तुम्ही आता गव्हर्नमेंट साईटवर जरी जाऊन बघितलं तर आपल्याला गरज काय आहे, आता ऑलमोस्ट 2 लाखपर्यंत किडनीजची गरज आहे. म्हणजे एवढे सगळे पेशंट्स डायलिसिसवर आहेत आणि रोज ते वाट बघतायत. 50,000पर्यंत लिव्हर अपेक्षित आहेत वेटिंग लिस्टवर आणि 50,000पर्यंत हार्ट वेटिंग लिस्टवर आहे. आता ह्या वेटिंग लिस्ट ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आहेत आणि त्या अत्यंत ट्रान्सपरंट आहेत, सर्वांना अवेलेबल आहेत. त्यामुळं त्याच्या अगेन्स्ट जर आपण आपल्या करंट स्टॅटिस्टिक्सनी बघितलं तर राऊंड अबाउट 1600+ किडनीज अवेलेबल आहेत, 700+ लिव्हर अवेलेबल आहे आणि 350 ते 400+ हार्ट अवेलेबल आहे. खूपच कमी. तर ही जी तफावत आहे की जी आपले पेशंट्स वेटिंग लिस्टवर आणि जे अवेलेबल ऑर्गन्स आहे, ही जर तुम्हाला नॅरो डाऊन करायची असेल तर तुम्हाला एक उत्तम उपाय ऑर्गन डोनेशन रेट वाढवायचा.